शाळा संपली आणि अनिरुद्ध इंजिनियर करण्यासाठी बाहेर जाणार होता. एका नामवंत विद्यापीठातून त्याचा शिक्षण पूर्ण करून त्याने जॉबसाठी दुसऱ्या मोठ्या शहरात जायचं ठरवलं. जाण्याआधी 1-2 आठवडे त्याच्या घरी जायचं ठरवतो. 2 दिवस तो घरी पोचतो. घरचे गावाजवळील नुकत्याच एका जुन्या इमारतीमध्ये राहायला आलेले असतात. तिकडे सर्वजण नवीन असतात, त्यामुळे शेजारी राहणाऱ्या कोणाशीच तितका संबंध येत नाही. अनिरुद्ध खूप दिवसांनी घरी आलेला असतो, त्यामुळे त्याचे लाड खूप होत होता. खाणं पिणं, मज्जा करणं, सकाळी वाटेल तेव्हा उठून गॅलरीमध्ये वेळ घालवणं. त्या दिवशी नेमका अनिरुद्ध गॅलरीमध्ये जाऊन चहा घेत होता. त्याच्या बाजूच्या गॅलरीमधून एक मुलगी त्याला बघत होती. आधी त्याने दुर्लक्ष केलं, पण नंतर तीच त्याच्याकडे बघणं अनिरुद्धला आवडू लागलं. त्याने तिला हात वगैरे दाखवत हॅलो म्हटलं आणि तिने लगेच उत्तर देत बोलणं सुरू केलं. रोज सकाळी अनिरुद्ध उठून गॅलरीमध्ये जायचा आणि तिथे ती शेजारच्या गॅलरीमध्ये मुलगी त्याची वाट बघत असायची. त्याचं बोलणं वाढत गेलं. दुसऱ्या दिवशी अनिरुद्धला कंपनीमधून फोन आला आणि त्याला कामावरती यायला सांगितलं गेलं. त्याने घरी सांगितलं आणि सकाळीच निघायचं ठरवलं. अनिरुद्ध त्याच्या कामाच्या जागेवरती पोचला. त्याने ठिकाणाबद्दल आणि कामाबद्दल घरच्यांना लोकांशी संवाद साधला. पहिलाच दिवस अनिरुद्धचा खूप मस्त गेला. काम करून खूप थकून तो झोपायला गेला. जेव्हा सकाळ झाली तेव्हा अनिरुद्ध त्याच्या गावचं शहरातल्या घरी होता. त्याने डोळे उघडले, अंथरूण झटकलं व धावत बाहेर गेला तर सगळे त्याला बघून चकित झाले की तू घरी कसा आलास? हा प्रश्न त्याला स्वतःला पडला होता की ज्या रात्री तो झोपी गेला होता तो दुसऱ्या शहरात होता आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा गावच्या घरामध्ये होता. सर्वांना वाटलं की त्याने लगेच ट्रेन पकडून घरी आला. त्याने पुन्हा बॅग भरली आणि निघायचं ठरवलं आणि ऑफिसला गेला. पूर्ण दिवस बिझी गेला आणि शहरातल्या घरच्या घरी जाऊन त्याने सर्व पाहिलं तर सर्व त्याच जागी होतं. कोणतीच गोष्ट इकडची तिकडे झाली नव्हती. त्याने जेवण केलं व झोपायचं ठरवलं. त्याचे डोळे पेंगत आले आणि तो झोपी गेला. जेव्हा सकाळी झाली तेव्हा त्याला ऑफिसच्या कलिगचा फोन आला. आज येत आहेस ना? तर तो हो म्हणत त्याने झोपेतच चादर झटकवली आणि पुन्हा तो त्याच्या गावच्या घरी होता. बाहेर पुन्हा धावत गेला. सर्व हॉलमध्ये होते. त्याला बघून सर्व पुन्हा चकित झाले. सर्वांना बघून त्याला सुद्धा धक्काच बसला. त्याचे बाबा म्हणाले, तू जातोस आणि लगेच घरी कसा येतोस? असं वारंवार होत राहत. त्याचे खूप जॉब जातात. त्याचे आईवडील त्याला तांत्रिकाकडे नेतात, पण काहीच फरक पडत नाही. मग तो बाहेर शहरात जाणं टाळतो. दुसऱ्या सकाळी गावी घराबाहेर गॅलरीमध्ये चहा घेत त्या मुलीची वाट पाहत असतो आणि ती बाहेर येते. ती हसते आणि बोलायला लागते. मागून त्याची आई येते आणि म्हणते, कोणाशी बोलतोस? तर तो हसत तिच्याकडे बोट दाखवतो. तेव्हा आई म्हणते, तिकडे तर कोणीच नाही आहे. तो फ्लॅट खूप वर्ष बंद आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.